नमस्कार. लाईव्ह मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या वर्षीची कोल्हापूर महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती वेगवेगळ्या अर्थानं तशी ऐतिहासिक ठरणार आहे. याचं कारण असं की 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत. दुसरी गोष्ट की यावेळेस स्वबळावरचा नारा दिला जाणार की आघाड्यांमध्ये लढलं जाणार याच्याविषयीचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याच्यानंतर कोल्हापुरानं प्रशासक राज देखील पाहिलेला आहे आणि नगरसेवकांचा कार्यकाळ देखील पाहिला आहे. या सगळ्या निवडणुकांमध्ये जो की फॅक्टर राहणार आहे तो नागरिकांच्या दृष्टिकोनातून आम्ही फिरत असताना जाणवलं ते म्हणजे नागरिकांना विकास हवाय. तुमचं राजकारण आम्ही बघितलं पण नागरिकांना विकास हवाय आणि हाच विकास यंदाच्या निवडणुकीमध्ये की फॅक्टर ठरणार आहे. परंतु विकासाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला अधोरेखित करावी लागेल आणि ती म्हणजे याच्या अगोदरच्या निवडणुका हा एका प्रभागापुरत्या होत्या, परंतु कोल्हापूरच्या इतिहासामध्ये यंदा 4 प्रभागांचा एक वॉर्ड असणार. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये केलेलं काम तीच तुमची खऱ्या अर्थानं एक किल्ली या निवडणुकीमध्ये ठरणार आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती अनेक पक्ष आपापल्या भूमिका मांडत आहेत. आज आपल्या समोर उभाटाचे अर्थात उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे आणि त्याच पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये परिवहन समितीच्या माजी सभापती प्रतिज्ञा उत्तुरे हे आपल्या सोबत आहेत. या अनुषंगानं त्यांच्या भूमिका काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची एक टॅगलाईन होती, करून दाखवलं. यावेळेस उत्तुरेंची किंवा एकंदरीत तुमच्या कार्यकाळाची काही टॅगलाईन तीच असणार की करून दाखवलं म्हणून? करून दाखवलंच. कशाची टॅगलाईन असणार आमची? कशाच्या मोदीवरून पक्षाचा आदेश आला म्हणून ही टॅगलाईन आहे की तुम्ही केलेलं आहे तुमच्या प्रभागात? केलेलं आहे म्हणजे कसं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एक ध्येय धोरण असतं की 80% समाजकार्य 20% राजकारण. या धोरणानं ज्यावेळी 2015 साली ज्यावेळी आम्हाला पक्षानं आमच्यावर विश्वास ठेवून कोल्हापूर महानगरपालिकेचं वरिष्ठ पदाधिकारी असतील, स्थानिक लोकलचे ज्यावेळी लोकप्रतिनिधी असू दे, या सर्वांच्या विश्वासानं आम्हाला 2015च्या इलेक्शन मध्ये नूतनच पहिल्यांदा आम्ही प्रभागात इलेक्शन लढवली आणि प्रभाग आमचा ओबीसी महिला आरक्षित झाला होता. ओबीसी महिला आरक्षित झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी पक्षाने एक जबाबदारी आणि आमची निवड तिकिटासाठी इलेक्शन उमेदवार म्हणून ज्यावेळी निवड केली त्यांचं एक घोषवाक्य होतं की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. त्या धर्तीवर आम्ही 5 वर्ष किंवा आता गेली जवळजवळ 2015 पासून ते 2026 पर्यंत त्या धर्तीवरच पक्षात आम्ही काम करत आलेलो आहे. माणसांचे काम करण्याचे नगरसेवक पदावर असताना किंवा परिवहन सभापती असताना ज्या वेगवेगळ्या पदांच्या संधी पक्षानं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला बसण्याची संधी दिली तिथं 100% काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्या धर्तीवर आम्ही राजारामपुरी की चांगल्या म्हणजे स्मार्ट राजारामपुरी, स्मार्ट प्रभाग. आमचा कन्सेप्ट काय होता की कोल्हापूर हा स्मार्ट सिटीत यावा. त्या कन्सेप्ट साठी आला दुर्दैवानं आपला कोल्हापूर त्या स्मार्ट सिटीत बसलं नाही. त्या धर्तीवर आम्ही आमचं ध्येय ठरवलेलं की राजारामपुरी असू दे, राजारामपुरीचा परिसर असू दे किंवा आमचा मतदारसंघ जर कसा स्मार्ट करता येईल या उद्दिष्टानं आम्ही राजारामपुरीत काम केलं. ते म्हणतात की आम्हाला स्मार्ट कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये आमचा तर काही समावेश झाला नाही, परंतु आमचा वॉर्ड आम्हाला स्मार्ट करून दाखवला. नेमकं काय काम केलीत आपण? कसं, जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो सगळ्यात पहिल्यांदा आपली ही जबाबदारी असते की आपण नागरिक आहोत, समाजाचा एक आपण घटक आहोत आणि त्याच्यासाठी पूरक असं आपण काम करणं गरजेचं असतं, कारण लोकांनी तितका आपल्यावर विश्वास ठेवलेला असतो. जेव्हा विषय येतो की स्मार्ट सिटीचा, तर जेव्हा स्मार्ट सिटी होण्यासाठी प्रत्येक वॉर्ड मधल्या प्रत्येक नगरसेवकांनी आपला वॉर्ड स्मार्ट केला तर का शहर स्मार्ट होणार नाही? आणि हा कन्सेप्ट समोर ठेवून नक्की प्रभागात गरजा काय आहेत, कुठल्या गरजांची पूर्तता होणं गरजेचं आहे, त्यासाठी काय निधी लागणार आहे किंवा इतर काही कामं आहेत की ज्याच्या प्रशासकांची मदत घेऊन आपण इथं काम करू शकतो, या सगळ्याचा एक अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि त्या प्राथमिक टप्प्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की
बऱ्याच काळ म्हणजे पूर्वीची राजारामपुरी, राजाराम महाराजांनी बसवलेला एक आदर्श नमुना म्हणजे राजारामपुरी. आणि असं असताना आपलं किती भाग्य की राजाराम महाराजांनी दूरदृष्टीतून ही आपल्याला रचना करून दिली प्रभागाची आपल्या. तर असं असताना मेन गल्ल्या असतील, मेन डोर असतील, पॅसेजची काय उपयोग आहे, म्हणजे जो ढोंगीबोळ म्हणतो आपण त्याचा उपयोग काय आहे. आणि इतर आता इथं व्यापारी संकुलही होत आहे. तर असं असताना लोकसंख्या खूप वाढलेली आहे, जिथं छोटी घरं होती, मोठी घरं, बिल्डिंग झालेल्या आहेत. तर ड्रेनेज लाईन अपुऱ्या पडतायत, पाण्याच्या पाईपलाईन्सही अपुऱ्या पडतायत. तर त्यांचं रुंदीकरण करणं गरजेचं होतं. मग काय केलं, म्हणजे हे जर प्रश्न आहेत समोर, ड्रेनेजचा असेल किंवा पाण्याचं असेल, काय केलं? राजारामपुरी साधारणतः 67-68 साली राजारामपुरी ड्रेनेज लाईनचं काम झालेलं होतं. पूर्वी राजाराम महाराजांनी एक प्री प्लॅनिंग राजारामपुरी बसवली होती. त्या राजारामपुरीमध्ये की प्रत्येक गल्लीला एक मध्ये पॅसेज, ढोंगी पॅसेज, प्रत्येक गल्लींच्या मेन रोड, असे बस रूट असू दे, कॅसल रोड असू दे, बापट रोड असू दे, अशी राजारामपुरीचे एक वैशिष्ट्यपूर्ण राजारामपुरीचे डिझाईन्स म्हणा, जे प्लॉट संख्या म्हणा, प्लॉटचे प्लॅनिंग म्हणा, हे सगळे त्या पद्धतीने राजाराम महाराजांनी प्लॅनिंगशीर केलेलं. त्याच धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेची नगरपालिका होती, नगरपालिकेची महानगरपालिका झाली. महानगरपालिका झाल्यानंतर 68, 70, 71च्या दरम्यान राजारामपुरी ही नागरी वस्ती म्हणून आणि शाहूपुरी ही व्यापारपेठ म्हणून. मग राजारामपुरी ही नागरी वस्ती बसली, काही छोटी छोटी घरे होती, लोकसंख्या कमी होती. त्या पद्धतीनं त्यावेळीच्या गरजेप्रमाणे राजारामपुरीमध्ये पाण्याच्या लाईन्स असतील, ड्रेनेज लाईनच्या पाण्याचे ड्रेनेज लाईनची संख्या असेल, ड्रेनेज लाईनची साईज असेल, त्या पद्धतीचे त्यावेळीची लाईटची संख्या असेल, या पद्धतीने सगळे राजारामपुरीत त्यावेळीच्या गरजेप्रमाणे त्यावेळीची कामं ती झाली. त्यानंतर कालांतरानं महापालिकेच्या आपल्या ड वर्गात असल्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला अनुदान, जे जीएसटीचं अनुदान म्हणा, उत्पन्नाचं साधन हळूहळू महापालिकेचं कमी होत गेलं. त्यामुळं आणि त्या दृष्टिकोनातनं राजारामपुरी शाहूपुरीच्या नगरीत आणि कोल्हापूरचा हार्ट ऑफ सिटी असं निर्माण व्हायला लागलं. त्यामुळे राजारामपुरी ही व्यापारपेठ निर्माण होती, रेसिडेन्शियल पण व्यापारपेठ. मग त्यावेळी व्यापारपेठ होत असताना साधारणतः 2005 नंतर राजारामपुरी ही व्यापारी संकुल निर्माण होण्याची संख्या वाढली. त्यावेळी काय व्हायला लागलं की राजारामपुरी छोटी घरं होती, तिथं अपार्टमेंट संख्या वाढला. 2 घरात एका कुटुंबाची 40-40 कुटुंब व्हायला, 50-50 कुटुंब झाली. मग त्यावेळी एका कुटुंबाला गरज कितपत होती ड्रेनेज लाईनची, एका कुटुंबाला पाण्याची कितपत गरज होती. त्या कालांतरात त्या गरजेप्रमाणे त्या सिस्टीम्स होत्या, त्याच्या सिस्टीमवर लोड यायला. त्या लोड येत असताना की आमचं ध्येय धोरण होतं की काम करणं. ज्या दिवशी आम्ही निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच विरोधक बघितला नाही, खांद्यावर हात टाकून आम्ही काम करण्याचे. विरोधक इलेक्शन मध्ये लढलेलो, त्या समोरच्या व्यक्ती बरोबर आम्ही खांद्यावर हात टाकून विकासाच्या दृष्टिकोनातून प्रभागात काम करण्याचं काम सुरुवात केली. पहिल्यांदा काय केलं की प्रभागात काय गरज आहे या गोष्टीचा आम्ही अभ्यास केला. ज्या पद्धतीने राजारामपुरीला काय गरज आहे, ज्या पद्धतीने आमच्या प्रभागात काय गरज आहे, या गोष्टीचा आम्ही अभ्यास केला. त्या दृष्टिकोनातून आम्हाला पक्षाच्या माध्यमातून सलग 4 वर्ष स्टँडिंग मध्ये संधी मिळाली. स्टँडिंग आणि महापालिकेचं बजेट काय असते, बजेट हेड्स काय असतात, परत महापालिकेच्या योजना कुठल्या असतात, सरकारी योजना कुठल्या आपण वापर करू शकतो प्रभागासाठी, या गोष्टीचा आम्ही तिथं अभ्यास केला. 5व्या वर्षी आम्हाला परिवहन सभापती पद मिळालं. अशा पद्धतीनं महापालिकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून, माझ्या पक्षाच्या माध्यमातून मला सलग 5 वर्ष पदावर बसण्याची एक संधी मोठी आम्हाला दिली. एक साधारणतः एज्युकेशन असल्यामुळं आम्ही तिथं प्रभागात बजेट तयार करत असताना आमच्या मेसेजला पूर्ण त्या बजेटची माहिती झाली. त्या पद्धतीनं आम्ही टप्प्याटप्प्यानं आमचा प्रभाग कसा स्मार्ट करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला. मग साधारणतः अमृत लाईनच्या योजनेचा डीपीआर होत होता. त्यावेळी आम्ही काय केलं की राजारामपुरीच्या ह्या जुन्या लाईन्स 4 इंची 6 इंची ड्रेनेज लाईनच्या पाण्याच्या लाईन्स होत्या आणि त्या गंजलेल्या. आता कालांतरानं 30-40 वर्ष झालेल्या त्या गंजत आलेल्या, त्यामुळे पोपट झालं. त्यामुळं प्रेशर राजारामपुरीतलं पाण्याचं प्रेशर कमी होत होतं. संख्या बिल्डिंग मोठ्या झाल्या, वर पाणी येणार, वरती पाणी चढणार, खालती पाणी येणार आणि डिस्ट्रीब्युशन संख्या वाढल्यामुळं सगळ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही. ह्या दृष्टिकोनातून आणि महापालिकेच्या दृष्टिकोनातून एवढी साधारणतः 11 किलोमीटर लाईन्स टाकणं तेवढं शक्य महापालिकेच्या ताब्यात नव्हतं. मग आम्ही ज्यावेळी डीपीआरचा किंवा अमृत योजनेची जी योजना मंजूर चाललेली होती
त्यावेळी आमच्या मिसेसनं स्टँडिंगच्या ज्यावेळी डीपीआर फायनल करत होतो त्यावेळी आमच्या प्रभागासाठी पुरेपूर आमच्या लाईन्स आणि हे करणं त्या सगळ्या गोष्टी केल्या. बरं, या जुन्या गंजलेल्या सगळ्या लाईन्स बदललेल्या लाईन बदलल्या, साधारणतः 99% लाईन्स आम्ही सगळ्या पूर्ण बदलल्या, त्याचा डीपीआर तयार करून घेतला. आणि आता तुम्ही मगाशी ऑडिट करून त्याचा डीपीआर करून घेतला. तुम्ही मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने की अगोदर एक अपुऱ्या दाबानं पाणी जायचं. हो. आता पाणी मात्र चांगलं. आता पाणी म्हणजे काय समदाबानं आहे. समदाबानं कुठेही मोटर लावण्याची गरज लागत नाही. की आमच्या राजारामपुरीत काय होतं की 9वी गल्ली ते 14वी गल्ली हा टेकडीवरचा भाग होता. माझ्या प्रभागातला हा मोठा भाग होता की तो तिथं पाणीच लागत नव्हतं. कशामुळे खालच्या सखोल भागात पाणी होतं. त्यासाठी आम्हाला डिस्ट्रीब्युशन वॉटर ऑडिट केलं आम्ही. वॉटर ऑडिट प्रमाणे लाईन्स कशा टाकल्या पाहिजे, 12 इंची, 4 इंची, 8 इंची, 6 इंची अशा प्रत्येक लाईन्स वर्ण केल्या. सायबर चौकात आम्ही बायपास केला, सायबर चौकात, आणि टाकीला ज्यावेळी पाणी पडत असतं त्यावेळीच प्रभागात आमच्या वॉलला पाणी चालू करण्याची संकल्पना आम्ही चालू केली. त्या सिस्टीम प्रमाणे काय केलं आम्ही, सकाळच्या काळात कुठल्या प्रभागात पाणी द्यायचं, संध्याकाळच्या दुपारच्या प्रभागात मुबलक 5-7 तास पाणी मिळालं पाहिजे नागरिकांना, अशा योजनेचं प्लॅनिंग. पाणी वाटपाचं नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे नागरिक कधी पाणी आमच्या भागात येत नाही हे तक्रार घेऊन कधी आले ते नाही. कधी होतं कधी होतं आम्ही जेव्हा निवडून आलो जे आम्हाला कळतच नव्हतं. पहिल्यांदाच आमची टर्म नागरिकांच्या समस्या काय असतात. नागरिकांना रोज उठलं तर पाणीही ड्रेनेजचा विषय हा मूलभूतच गरज होती. अच्छा. आम्हाला वाटायचं माणसं मुद्दाम आम्हाला त्रास द्यायला लागले. मुद्दाम काय, ज्यावेळी आम्ही प्रत्यक्षात बघितलं की गटर लेवलला, ग्राउंड लेवलला पाणी माणसं भरू शकत नाही, आम्हाला दुर्दैव वाटलं की ह्या नागरिकांच्यामुळे आपण निवडून गेलो. ह्या नागरिकांच्याने आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिल्या. त्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरवठा केला. 11 किलोमीटर लाईन्स सगळ्या बदलल्या. जिथं प्रेशर वॉल लागतात तिथं प्रेशर वॉल टाकले, डायव्हर्शन केले. ज्या पद्धतीनं वॉटर ऑडिट करून ज्या गल्ल्या सायबर टाकीवर पाहिजे होत्या त्या गल्ल्या सायबर टाकीवर बघितल्या. ज्या गल्ल्या आम्हाला 9 नंबर टाकीवर पाहिजे होत्या त्या 9 नंबर टाकीवर आम्ही डिस्ट्रीब्युशन पाहिलं. त्या पद्धतीनं योजनेत काय होतं की ज्यावेळी योजना पूर्ण करण्याचा म्हणजे एक आमचा स्वार्थ, आम्ही काय केलं की योजने आम्ही वाचलेली. त्या योजनेत फक्त अमृत लाईन साठी 10,000च कनेक्शन शहरात मोफत योजने. अच्छा. त्या काळात आम्ही काय केलं की माझ्या नागरिकांना भोजन नको, माझ्या नागरिकांना काय नको, म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागलो, प्रशासनाच्या मागे लागलो आणि रोज उठून सुटून आम्ही त्यांच्याकडनं ते काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला आणि 99% काम पूर्ण केलं. त्या साधारणतः ते आमच्या 5 वर्षाच्या काळात 70-80% पूर्ण झालेलं. प्रशासक लागल्यानंतर ठराविक ठिकाणी पाण्याचा प्रश्न होता, तोही अमृत योजनेच्या माध्यमातून शिल्लक राहिलेल्या लाईन्स आम्ही टाकून घेतल्या आणि प्रत्येक नागरिकांना जे आता साधारणतः 9 ते 12,000 रुपये खर्च आहे की कनेक्शन घेण्यासाठी, रिकनेक्शन करण्यासाठी, म्हणजे खोदाईचे पैसे भरायला लागतात, एचडी वॉल सेपरेट आहे त्याचा प्रेशर वॉल भरायला लागतोय, त्याचे कनेक्शन फ्युजन न करायला लागतात, केसा एवढं सुद्धा, आणि त्यात दूषित पाणी आलं की ते थांबलं जातं. अशा पद्धतीचं शुद्ध पाणी देण्याचं काम आम्ही ठेवलेलं आणि शुद्ध पाणी आरोग्याच्या दृष्टिकोनानं चांगल्या. त्याचबरोबर आम्ही काय केलं की महापालिकेच्या निधीतून, महापालिकेच्या शासनाच्या निधीतून ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन्स खराब झाले त्याच्या अनुषंगानेच एक प्रश्न विचारायचा की पाण्याची बिलं जास्त येत होती आणि त्याचं एक कारण होतं ते म्हणजे एक नाही एअर जर जास्त असलं म्हणजे पाणी यायच्या अगोदर जी एअर येते ती जर जास्त प्रमाणात राहिली तर पाण्याचं बिल वाढतं किंवा रेट कारणच काय होतं की आपल्याला थेट पाईपलाईनचं पाणी चालू होणार होतं. अच्छा. थेट पाईपलाईनचं पाणी चालू जाऊन ज्यावेळी होणार होतं त्यावेळी माझ्या जुन्या लाईन्स टिकल्या नसत्या. अच्छा. हा आमचा स्वार्थ होता, माझ्या प्रभागासाठी स्वार्थ होता. ज्यावेळी योजना निर्माण झाली त्यावेळीच आम्हाला क्लिक झालं की ज्यावेळी थेट पाणी पाईपलाईनचं पाणी येईल त्यावेळी ह्या जुन्या लाईन्स मध्ये आपण लिकेजचं प्रमाण चालू होईल, सगळ्या गोष्टी होतील, प्रेशर मेंटेन होणार नाही. त्यामुळे सगळ्या प्रभागात साधारणतः 99% आम्ही ड्रेनेज वॉटर पाण्याच्या लाईन एचडीपी पाईपलाईन सगळ्या टाकल्या. जिथं पाणी नाही म्हणून माणसं घर सोडून 4-4 वर्ष बाहेर गेली तिथं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पाण्याचे लाईन्स केले. माणसं समाधानी झाले की तिथं बाहेर राहायला गेलेली माणसं परत माझ्या राजारामपुरीत माझ्या स्वतःच्या घरात राहायला यायला लागली. तिथं पाण्याला मुबलक पाणी मिळायला लागलं. महिलांना, घरच्यांना काय असतं पाणी, आरोग्याचा प्रश्न सगळ्यात मोठी गोष्ट असते की ती गरज, मूलभूत गरज नागरिकांना मिळाली पाहिजे. ती गोष्ट, ती पाण्याचा प्रश्न आम्ही संपवला. त्याच पॅरलली ज्यावेळी आम्ही खुदाई केली त्यावेळी लक्षात आलं की पॅरल ड्रेनेज लाईनच्या सुद्धा लाईन्स खराब झालेल्या आहेत, त्या सुद्धा कपॅसिटीनं लहान आहेत. त्या कपॅसिटीनं लहान असल्यामुळे आम्ही पॅरल एक गल्ल्या काय करत गेलो
की दर स्टँडिंग मध्ये थोडे थोडे बजेट आणि शासनाचे बजेट असे करून साधारणतः 85-90% लाईन्स सगळ्या बदलल्या. अच्छा, आणि त्या ते एक होण्यासारखं प्रमाण नाहीये. 1 कोटी लाईन्स केल्या आणि जेवढे चेंबर्स होते 400-450 चेंबर्स होते ते नवीन केले. त्यामुळे काय व्हायला लागलं की आरोग्याचा प्रश्न कमी झाला. पाण्यात काय व्हायचं, ड्रेनेज लाईनच्या साधारणतः सिमेंटच्या लाईन होत्या, 25-30 वर्षानंतर त्या जीर्ण व्हायला लागल्या, पाईप गंजलेल्या पाईप वाचायच्या, त्या कनेक्शन कुठं जर लिकेज झालं तर ते पाणी त्यात मिक्स व्हायचं. बरोबर. मग पाण्याला वास यायचा, मग कळायचं नाही, सारखं रस्ते खुदाई करायला लागायचे, सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या. त्यामुळं काय केलं, पॅरलली आम्ही ड्रेनेजचा पहिला प्रश्न आम्ही धरला, ड्रेनेजचा आणि पाण्याचा. त्याच्या पाठोपाठ राजारामपुरीतली येणारे व्यापार संकुल वाढत होते, रस्त्यांचे प्रश्न आम्ही विचार केले, मेन रस्ते करायला सुरुवात केली. त्याचबरोबर स्टॉर्म वॉटर युटिलिटी अंडरग्राऊंड केली. अंडरग्राऊंड करण्याचं कारण का, व्यापारी संकुलांच्या दारात ओपन गटर्स होत्या मोठ्या मोठ्या, त्यांना पार्किंगचा प्रश्न लावण्याचे डायरेक्ट गाड्या आतपर्यंत जायला ज्या रस्त्यावर. त्या पद्धतीने स्टॉर्म वॉटरचं काम केलं, युटिलिटीचं काम केलं, नवीन रस्ते मेन रोड करण्याचं काम केलं. त्या पाठोपाठ आम्ही स्टेप वाईज ही कामं करतो. आज 1200 कनेक्शन लोकांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिलं, शुद्ध पाणी घरात दिलं. ड्रेनेजच्या समस्या 95% सगळ्या संपवल्या. ड्रेनेज, पाणी, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याच्यावरती तर तुम्ही केलंच, पण ते बोलत असताना तुम्ही सांगितलं की आमचं केंद्रस्थानी होतं ते म्हणजे महिलांचं आरोग्य. तर महिलांसाठी तुम्ही काय केलेलं आहे, काय सांगा? महिलांच्या आरोग्याचंच बोलाल तर महिलांसाठी आता बरेच आजारांना सामोरे जात असतात, स्त्रीरोग असतात, त्यांना त्या ओपन काही गोष्टी बोलता येत नाही, तर विशेष फक्त महिलांसाठी एक शिबिर आयोजित केलं जातं ज्यामध्ये त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि त्याच माध्यमातून त्यांच्या फ्री टेस्टही केल्या जातात. आणि इव्हन आपण जेव्हा आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब आले, आपण शिबिर घेतलं, त्यामध्ये हजारोंच्या संख्येने मोफत उपचार लोकांनी घेतलेले आहेत, वेगवेगळ्या टेस्ट केलेल्या आहेत. शिवाय सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत ब्लड टेस्टही आपल्या मार्फत आपण केलेले आहेत आणि ते सध्याही चालू आहेत. त्याच पद्धतीनं महिलांचा सन्मान, ज्या प्रतिष्ठित महिला आहेत ज्यांनी खरोखर जागतिक पातळीवरती आपलं नाव केलं आहे, अशा महिलांचा सन्मान आपण महिला दिना दिवशी ठेवतो आणि त्यांचंही मार्गदर्शन ते आपल्या प्रभागातल्या महिलांना करतात. त्याच पद्धतीनं जसं सुशिक्षित उमेदवार म्हणून आपल्याकडे बघितलं जातं, तर सध्या गरज आहे ती बेरोजगारी खूप वाढती आहे आणि बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून रोजगाराच्या संधी देण्यासाठी आणि तसेच आता वकील असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या IT मधल्या मुली असतील, त्यांच्यासाठी खास प्रशिक्षणही आपण आयोजित केलेले होते. त्यांनाही आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळे शिबिर आयोजित करून दिलेली आहेत. शिवाय मी तुम्हाला मगाशी स्वसंरक्षणाच्या दरांबद्दल तर बोललेच, पण KMTच्या माध्यमातून ज्योतिबा आणि पन्हाळा ट्रिप आपण महिला दिना दिवशी ठेवली होती. 2 बस आपल्या इथून शहरातल्या महिला तिथे आल्या आणि ज्योतिबा पन्हाळा ट्रिप त्यांना एक गाईड दिला होता. संपूर्ण पर्यटनाची माहिती कोल्हापूरच्या दिली गेली त्या माध्यमातून. महेशजी, आता आपण भरभरून तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोललात. मला ताई तुम्हाला देखील एक प्रश्न विचारायचा, आणि तो म्हणजे आपल्या कारकिर्दीमध्ये परिवहन समितीचे आपण सभापती असतात, काही निर्णय कोल्हापूरच्या इतिहासामध्ये चांगलेच गाजले. त्या निर्णयांच्या बाबतीमध्ये काय सांगाल तुम्ही? जसं त्या काळामध्ये कोविडचा काळ होता आणि त्यामध्ये सगळ्यांचे जागतिक संकट आपल्यावरती होतं. एकतर मुळात KMTची आर्थिक परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे, तर अशा परिस्थितीमध्ये उत्पन्न वाढणं गरजेचं आहे. तर ज्या बस बंद होत्या तेव्हा बस सगळीकडेच आपले प्रवास बंद होते, त्या बसना फिरते दवाखाने आम्ही केले. कलेक्टर ऑफिसला आम्ही आमच्या बसेस दिल्या, त्या माध्यमातून वेगळे उत्पन्न KMTला मिळालं. उत्पन्न वाढीसाठी, पर्यटन वाढीसाठी बसमध्ये LED लाईट, टीव्हीची एक आपण सोय केली होती त्या काळामध्ये. त्याच पद्धतीनं वेळेवर कर्मचाऱ्यांचे पगार होत नव्हते, विशेष फंड मंजूर करून आणला गेला. KMTचं जे अनुदान किंवा KMTला जो वर्ग होतो कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीचा हप्ता, तो वाढवला गेला. आणि 35-40 वर्ष PF पेंडिंग होते, जे गेट्या घालून लोक दमले होते कर्मचारी आपले, ते प्रश्न आपण त्या काळामध्ये मार्गी लावले. म्हणजे त्यांचे PFचा पूर्ण आपण विषयच निकालात काढला, त्यांचा पूर्ण PF आपण त्यावेळी दिला त्यांना आपण. त्या पद्धतीनं शहरातल्या प्रभागातल्या आमच्या महिलांना आमची व्यापार संकुल व्यापारपेठ निर्माण झाली. त्यामुळं महिलांना घरगुती व्यवसाय,
म्हणजे मग शिलाईचं काम असू दे, घरगुती डबे असू दे, व्यापाऱ्यांना हॉटेल्सना चपात्याच्या माध्यमातून असू दे, काही तर रोजगार मिळवून देण्याचा, साधारणतः 100-150 महिलांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचा, व्यापारी संकुल असल्यामुळं इतर अल्टरेशनची कामं असू दे, बाकीची हॉटेलची कामं, रोजगार मिळवून देणं किंवा दुकानातनं लोकांना नोकऱ्या मिळवून देणं, जिथं काय जेवढं शक्य आहे रोजगार निर्मिती करणं तेवढं शक्य केलं. त्याच पद्धतीनं स्मार्ट सिटीमध्ये जशा पद्धतीनं माणसांना सुविधा मिळतात त्या सुविधा करण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीनं काय केलं, राजारामपुरी ही व्यापारपेठ व्हायला, व्यापारपेठ आल्यामुळं MSCB लाईट कनेक्शन आणि लाईट कन्झम्पशन वाढत जायला लागलं. त्याच्यामुळं हवेतून जास्ती केवीचे लाईन्स व्हायला लागले. मग त्याचा राजारामपुरीत झाडे होती, सगळी होती, फांद्या कटिंग केल्या नाही तर झाडं अपघात होण्याची शक्यता चालू व्हायला लागल्या. गणेशोत्सवाच्या काळात मोठे मोठे मंडप असतात. राजारामपुरी कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळ्यातलं एक महत्वाचं ठिकाण आहे की तिथं गणेशोत्सवा काळात मोठा गणेशोत्सव असतो. त्या पद्धतीनं त्याचा धोका निर्माण होण्याचा प्रश्न आला. त्यावेळी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून, आमच्या पक्षाच्या माध्यमातून MSCB महामंडळाच्या याच्यावर आमची सिलेक्शन झालं, कमिटीत सदस्य झाला. त्या माध्यमातून ज्यावेळी राज्य शासन आणि केंद्र शासनाची भुयारी अंडरग्राऊंड MSCBचा योजना निघाली त्यावेळी कोल्हापुरात आम्हाला अभिमान आहे की पहिला प्रभाग आम्ही 80 ते 90% हा अंडरग्राऊंड केला. अच्छा, म्हणजे आपल्या प्रभागातले 80 ते 90% हा प्रभाग आमचा अंडरग्राऊंड गेला की माझ्या नागरिकांना कुठलाही लाईट मीटर मध्ये कंजम्पशन वाढलं म्हणून डिपॉझिट वाढलं. माझ्या दुकानदार व्यापार व्यावसायिकांना लोड वाढला तर त्याला डिपॉझिट डीपीचे पैसे भरावे लागले. प्रत्येक गल्लीला कंजम्पशन लाईट्स केले, सेफ्टी केले की त्या तिथं अपघात झाला तर ते डीपी बंद केले तर तेवढ्या पुरतच ते शॉर्ट सर्किट होऊ शकतं. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये लाईट किंवा काय झालं तर तेवढ्या पुरतच सगळे डिस्ट्रीब्युशन केलं. त्याचबरोबर आम्ही काय केलं की गॅस लाईन, शहरात सगळीकडे गॅस लाईन आलेली, त्या पद्धतीनं आम्ही आमच्या प्रभागात गॅस लाईनला सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येकानं कनेक्शन, साधारणतः 1200-1300 कनेक्शन फ्री ऑफ कॉस्ट दिली. त्यात बेनिफिट काय झाला की गॅस कनेक्शनला जे आता रेग्युलर सिलेंडर होतं त्याला नंबर प्रमाणे गॅस मिळायचा नाही, सगळ्या पद्धतीनं हे व्हायचं नाही. मग त्या आज नागरिकांना आमच्या की मिनिमम 4000 डिपॉझिट मध्ये प्रत्येक घरात, आणि ते बिलातून कडे. अच्छा, साधारणतः 800-900 रुपयाचं सिलेंडर जिथं लागत होतं ते 400-450-500 रुपये मध्ये महिन्याला 500 ते 400 रुपये अशा आमच्या 2200-2300 घरातले वाचायला लागतात. अच्छा, हा सुद्धा स्मार्ट सिटीतला जो प्रयोग असतोय की माणसांना डायरेक्ट पाईपद्वारे गॅस मिळणं, अंडरग्राऊंड MSCB मिळणं, ड्रेनेज, आरोग्याचे प्रश्न, आणि मुळात म्हणजे व्यापारी संकुल ज्यावेळी व्हायला लागलं त्यावेळी खालती सगळी कमर्शियल गाडी व्हायला. राजारामपुरीत एक 50-55 आमच्या प्रभागात पॅसेज होते. त्या पॅसेज म्हणजे रस्ते व्यवस्थित नव्हते, तिथं लाईटची व्यवस्था नव्हती, अशा पद्धतीचे होते. त्यामुळे त्याचा वापर कमी पद्धतीनं होत होता. भंगी पॅसेज म्हणून वापर व्हायला लागला. ते आम्ही पूर्ण रस्ते क्लिअर केले, कडेकडून तिथल्या गटर्स पॅक भुयारी गटर्स केल्या, ठराविक ओपन ठेवल्या, नवीन गटर्स केल्या आणि ते रस्ते चकचकीत केले. आणि तिथं प्रत्येक 30 मीटरवर पोल बसून त्याचे LED TV बसून गेले. त्याच्यामुळे काय व्हायला लागला की मेन रोडला व्यापाऱ्यांना, लेडीजांना, लहान मुलांना ज्यावेळी पुढे व्यापारी गल्लीतून वापर करण्यापेक्षा बॅक साईडनं इन्क्रीज असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. गणेशोत्सवाच्या काळात ज्यावेळी मंडप असतात त्यावेळी ते रस्त्यांचा वापर म्हणजे आता गल्लीसारखेच ते सगळे पॅसेज लाईट बीट झाले ते वाहतुकीचा त्याचा परिणाम झाला. पॅसेजला, पार्किंगला हा मोठा म्हणजे स्मार्ट सिटीत जे मोठ्या रस्त्यांना कुठं अडथळे येऊ नयेत किंवा काय झालं की पॅरलल रस्ते असतात त्या पद्धतीनं आम्ही आमच्या प्रभागात करण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी पिंक बस आपण केली. KMTच्या माध्यमातून परिवहन सभापती म्हणून काम करत असताना स्क्रॅप बसमध्ये चं रूपांतर आपण पिंक बसमध्ये केलं, ज्यासाठी म्हणजे शहरातल्या CSR फंडातून स्वच्छतागृहांची अडचण तुम्हाला माहितीये, शहरामध्ये बऱ्याच वेळा आम्ही आवाज उठवले, पण आम्हाला असं वाटलं की स्क्रॅप बस या कन्वर्ट केल्या तर त्यांना एक पुणे आणि बेंगलोरच्या धर्तीवरती आम्ही ती इथं पहिल्यांदा केली. म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये तेही येतं. स्मार्ट सिटीमध्ये ते सुद्धा येते की पिंक बस, स्क्रॅप बसची टाकाऊ वस्तू बसून चांगली बस, आणि CSR फंडातनं आपण कल्याणटेक या कंपनीच्या CSR फंडातनं 1 रुपया महापालिकेचा खर्च न करता, राज्य शासनाला न करता ती पिंक बस म्हणजे ई टॉयलेट टाईप आम्ही तिथं पहिली बस संकल्पना कोल्हापुरात आम्ही चालू केली. त्याचा वापर आपल्या महालक्ष्मी देवळाच्या इथं आहे, त्याचा वापर आमच्या गणेशोत्सवाच्या काळात होतो, त्याचा नवरात्रीच्या काळात वापर होतो.
म्हणजे लक्झरीज एक 5 स्टार हॉटेल सारखी ती गाडी पूर्ण महिलांसाठी केली. त्याच पद्धतीने राजारामपुरी त्या गाडीचं करण्याचं उद्दिष्ट कमर्शियल व्यापारपेठ होती. त्या वेळोवेळी आमच्याकडे लेडीजसाठी प्रोव्हिजन नव्हतं. व्यापारपेठेत कुठे तर त्याचा उपयोग होईल ह्या दृष्टिकोनानं स्मार्ट सिटी ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी काम चालू आहे की बाबा टॉयलेट बाथरूमची सोय पाहिजे, या पद्धतीनं आम्ही राजारामपुरीतील मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत तिथं व्यापाऱ्यांना येणाऱ्या प्रत्येक बिल्डिंगना टाउन प्लॅनिंग कडनं आम्ही स्वतःचे खालचे कॉमन टॉयलेट बाथरूम ओपन करायला लावले. त्या पद्धतीनं स्वच्छतागृह जी कॉमन होती कॉर्पोरेशनची ती अत्यावश्यक करण्याचा प्रयत्न केला. तिची रोजच्या रोज देखभाल दुरुस्ती किंवा स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीनं राजारामपुरी वर्ण ते घसाते असा टोक आहे तिथं काय होत होतं, पाणी सगळं स्ट्रॉंग वॉटर एवढा प्रेशर नाही येत होतं की ती माणसांच्या घरातली पाणी घुसायचं. साधारणतः शनी मंदिर जे आहे 8व्या त्या जेडी 40-50 वर्षापूर्वीचे चॅनल्स होते, गटर्स होते, त्याला काय क्रॉस करणे किंवा त्याच्यात गळा बसलेला होता. मग त्या अत्यावर नवीन चॅनल्स आम्ही उभा केले आणि ते भुयारी गेली, टँक बंद केली की त्याच्यात कचरा पडून कुठं कठून. परत त्या पद्धतीनं प्रत्येक गल्लीत 4 गल्ल्यांच्या मागे आम्ही घंटागाडीचं योजना स्वच्छ भारत म्हणून ज्यावेळी चालू केली सगळ्यात पहिल्या 10 प्रभागात ज्यावेळी घंटाच गाडी चालू झाल्या त्या आम्ही आमच्या पहिल्या प्रभागात 10 की ओला कचरा वाळला कचरा हे संकल्पना करून आमच्या कलेक्शन की बाबा बिल्डिंगच्या दारात गेलं की 2 बकेट असतात तिथनं कलेक्शन करतात. वेळोवेळ जिथं कचऱ्याचा उठाव व्हायला लागतो, साफसफाई असते कर्मचाऱ्यांची, ते ज्या पद्धतीनं कोंडाळे मुक्त केली राजारामपुरी. आम्ही राजारामपुरीत कुठेही तुम्ही गेला तर कोंडाळा दिसणार नाही. त्या पद्धतीनं राजारामपुरी आम्ही अद्यावत जिमची म्हणजे आमची संस्था पुराणकालीन राजारामपुरी एक तालीम होती, तालीम शाहू महाराजांनी बसवली. ती तालमीची डेव्हलपमेंट पडकळीला आली, त्याची डेव्हलपमेंट केली, त्याचे अतिक्रमण रेग्युलर ते प्लॉट करून संस्थेला दिला आम्ही. तिथं व्यायामशाळे स्थानिक आमदारांच्या माध्यमातून केला. त्याच पद्धतीनं 9 नंबर ग्राउंड तिथं कंपाऊंड वॉल नव्हतं, ट्रॅक नव्हता, तिथं ओपन जिम्स होत्या. त्या स्थानिक त्यावेळेच्या आमदार लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य शासनाच्या निधीतून तिथं आम्ही टर्फ ग्राउंड करण्याचा प्रयत्न केला. तिथं ओपन व्यायाम साहित्य राजारामपुरीच्या आमच्या प्रभागाच्या आजूबाजूला असेल तिथल्या गार्डन्स मध्ये खेळणी बसवण्याचा प्रयत्न केला, गार्डन्स डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं स्मार्ट सिटीत नागरिकांना सुविधा मिळतील ते करण्याचा 100% प्रयत्न आम्ही केला. शेवटचे 2च प्रश्न आहेत आणि ते म्हणजे विशेषतः तुमच्याकडून मला त्या प्रश्नाची उत्तराची अपेक्षा आहे की म्हणजे कुठलंही एखादं मॉडेल तयार होतं आणि ते मॉडेलला आपण दुसऱ्या ठिकाणी आपण त्याचं इम्प्लिमेंट करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स असतात. आता तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं की स्मार्ट वॉर्डचा आम्ही एक मॉडेल तयार केलेलं आहे. आता यावेळेस मी सुरुवातीला सांगितलं की संदर्भ निवडणुकीचे बदलले. तुमच्या वॉर्ड साठी ज्या पद्धतीने तुम्ही हे केलेलं आहे डिझाईन, ज्या पद्धतीने तुम्ही हे काम केलंय, आता उर्वरित जे प्रभाग उरलेले तुमच्या व्यतिरिक्त जे 3 आहेत तिथं हे होऊ शकतं का? 100% होऊ शकतं ना. आमच्या माध्यमातून जे प्रभागात आम्ही स्वप्न केलं, आमच्या नागरिकांना जे दिलं की काम करण्याचं, माझ्या नागरिकाचं आरोग्य कसं चांगलं, माझ्या नागरिकांना सुविधा कशा चांगल्या राहतात, तसंच पलीकडच्या प्रभागात अलीकडच्या भागात नवीनच्या प्रभागात स्लम एरिया आहे तिथं नागरिकांना त्यांचे झोपडपट्टी कार्ड्स मिळणं, त्यांचे प्रॉपर्टी कार्ड्स मिळणं, तिथं मूलभूत गरजा पाणी, स्वच्छ ड्रेनेजचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, रस्ते, लाईट्स ह्या मूलभूत गरजा प्रयत्न करून देण्याचा प्रयत्न आम्ही 100 ह्या मॉडेलर मध्ये की तिथं त्या प्रभागात काय समस्या ते जाणून घेऊन आम्ही ह्या ज्या आमच्या प्रभागात जुने प्रभाग क्रमांक 37 मध्ये ज्या इम्प्लिमेंट केल्या त्या गोष्टी आम्ही तिथं करणार. परत नवीन योजना आहेत आमच्या की तिथं सुद्धा रोजगार निर्मिती करून देण्यासाठी टाकळा खण आहे, टाकळातील पौराणिक महालक्ष्मीची पालखी येते ते डेव्हलप करणं. टाकळा खण आहे की तिथं आम्ही युनिट मटेरियल टाकणार. आम्ही महापालिकेला कचऱ्यासाठी त्याला विरोध केला की त्या तिथं कचरा टाकल्यामुळं आजूबाजूच्या 4-5 किलोमीटर मध्ये बोरिंगच्या पाण्याला दूषित त्रास व्हायला चालू होईल. त्यामुळे कचऱ्यासाठी वापर न करता मॅडमकडे आम्ही परवा मागणी केली की डीपीआर मध्ये बदल करून त्याचा कमर्शियल झोन मध्ये वापर करा. तिथं कमर्शियल मोठी कॉम्प्लेक्स होते आणि त्या कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून तिथल्या लोकांना तिथल्या नागरिकांच्या सुविधा, तिथले रोजगार निर्मिती होऊ दे. तिथल्या झोपडपट्टीतल्या लोकांना ज्या झोपडपट्टी घोषित झाल्या त्यांच्या प्रॉपर्टी कार्ड थोड्या जणांचे झालेत, झोपडपट्टी कार्ड झालेत, सगळ्यांचे झोपडपट्टी कार्ड करून मालकी महापालिकेची करून त्याचे प्रॉपर्टी कार्ड करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या टाकाळ्यावरच्या भागात. परंतु जिथं जिथं अंडरग्राऊंड एमएससीबीची गरज आहे, जिथं काय जे आहे त्या ज्या काही मूलभूत गरजा लागतील स्मार्ट सिटीच्या योजनेनं आमच्या प्रभागात राबवल्यात त्या नवीन प्रभागात आम्ही 100% प्रयत्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर
एकंदरीतच या मुलाखतीच्या अगोदर मी दोघांशी अनौपचारिक रीतीने बोलत होतो की कशा पद्धतीनं प्रभागामध्ये विकास झालेला आहे. त्यावेळेस ताईंनी सांगितलंय की लोकप्रतिनिधी म्हणून मी वॉर्डामध्ये फिरले आणि मी कामं करून दाखवले, परंतु मी बोलण्यामध्ये तितकी फास्ट नाहीये. त्याच्यामुळं मी ज्यावेळेस मुलाखत देईन त्यावेळेस मी मोजकच बोलेन, कारण माझं कामच लोकांच्या पर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे त्यांनी मौन धारण करणं हे या ठिकाणी पसंत केलं. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असते आणि दोघांचंही विजन एकच होतं की आपल्या वॉर्डला स्मार्ट रीतीने करायचे. त्याच्यामुळं भरभरून आणि मनमोकळेपणानं आपल्या वॉर्डच्या विकासाच्या बाबत महेश उत्तुरे बोललेत. पण एकंदरीतच काय की कोल्हापूरमध्ये एक स्मार्ट वॉर्ड म्हणून कोल्हापूरच्या या नकाशामध्ये राजारामपुरीचा उल्लेख होतो. आणि हे सगळं सांगत असताना ज्या नागरिकांच्या मूलभूत गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टी आम्ही पहिल्यांदा आमच्या वॉर्डमध्ये केल्या, म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं ना की आम्ही करून दाखवलं. आणि हेच मॉडेल आम्ही आता आमच्या मध्ये जो नव्यानं प्रभाग येतोय तिथं आम्ही हे करू शकतो. पण तुर्तास आपण इथंच थांबतोय. आज छान रीतीनं तुमच्या वॉर्डच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी थेट रीतीने ठामपणानं मांडल्यात, त्याबद्दल लाईव्ह मराठीच्या वतीने मी आपलं मनापासून नमस्कार.